पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे गेल्या 4 दिवसात आखाती देशांमध्ये अनेक प्रवासी आणि पर्यटक अडकले होते। यामध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील प्रवाशांचा देखील समावेश होता। मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे आता हे प्रवासी सुखरूप आपल्या घरी परततायत। पाहूया याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। 28 फेब्रुवारीच्या पहाटे अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर जोरदार हल्ले केले। 4 दिवसांपूर्वी पेटलेला हा संघर्ष अजूनही सुरूच आहे। मात्र या संघर्षामुळे पश्चिम आशिया आणि प्रामुख्याने आखाती देशात शेकडो भारतीय प्रवासी आणि पर्यटक अडकले आहेत। मात्र आता केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे हे प्रवासी सुखरूप मायदेशी परततायत। आतापर्यंत दुबईमध्ये अडकलेले 537 प्रवासी मायदेशी परतलेत। इसी तरह से जब हम लोगों को चांस मिला कि बॉम्बे के लिए फ्लाइट निकलने वाली तो हम लोगों ने तुरंत जो है रिक्वेस्ट किया और इमीडिएट से और हम लोगों ने हमें तुरंत गाड़ी प्रोवाइड की और हम लोग को एयरपोर्ट भेजा और जस्ट हम लोग अभी यहाँ पे लैंड किए। डर तो था लेकिन वी आर हियर नाउ सो वी आर हैप्पी। वहाँ क्या सिचुएशन थी? आपके साथ कितने सारे लोग थे वहाँ पे? वहाँ पे हमारा पूरा कंपनी का ग्रुप था, 580 लोग थे हम। 580 लोग। हाँ। पुण्याच्या इंदिरा स्कूल ऑफ बिझनेसचे 84 विद्यार्थी दुबईमध्ये अडकले होते। या अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। एका खास विमानानं या विद्यार्थ्यांना मुंबईत आणण्याची सोय शिंदेंच्या प्रयत्नातून करण्यात आली। Dubai is very safe. Dubai government has taken extreme care of everyone. So we are thankful to the government of Dubai and their officials. And we are thank you to our honorable Deputy Chief Minister of Maharashtra, Sri Eknath Ji Shinde Sahib, for accepting our request and making this urgent arrangement of charter flight. So we are very thankful to him, thankful to our Maharashtra community. वीणा वर्ल्ड टूर्स मार्फत महाराष्ट्रातून दुबईत गेलेल्या आणि युद्धामुळे अडकलेल्या 42 पर्यटकांसाठी प्रशासनानं विमानसेवा उपलब्ध करून दिली। या प्रवाशांनी गेल्या काही दिवसातला त्यांचा अनुभव सांगत प्रशासनाचे आभार मानले। आम्हाला मायभूमीत परत येण्यासाठी आपण विशेष सहकार्य केलं, याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे मानावे तेवढे आभार खूपच कमी आहेत, परंतु तरी मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो। दुबईमध्ये अडकलेला कोल्हापूरच्या हुपरीतील 25 जणांचा गट आज दुपारी सुखरूप कोल्हापुरात पोहोचला। यावेळी दुबई प्रशासनानं दिलगिरी व्यक्त करत प्रत्येक प्रवाशाला तब्बल 26,000चं गिफ्ट दिल्याचंही त्यांनी सांगितलं। देवाचे खूप उपकार आहेत, सगळे वडिलांचे आशीर्वाद आहेत। आम्ही व्यवस्थित पोहोचलो। इथल्या सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य चांगलं केलं। आमचे मित्र नगरसेवक गोपी शेट्टी यांनी सगळ्यांनी आम्हाला वेळोवेळी आधार दिला, घरच्यांनी आधार दिला। इथल्या गव्हर्नमेंटचे खूप आभार आहेत की त्यांनी आम्हाला व्यवस्थित इथपर्यंत सुखरूप आणलं। सुखरूप यायचं कठीण होतं कारण प्रत्येक फ्लाईट पण बंद झाल्या, पण त्या टूर मॅनेजमेंटमध्ये चांगलं केलं कार्य। आणि इतिहा म्हणून फ्लाईट होते, ती एकच फ्लाईट आली, बाकी सगळे अजून तिथं अडकून येते बरीच लोक। आणि आमच्या समोर ब्लास्ट झाला, त्याच्या आधी काही भीती वाटत नव्हती, पण समोर ब्लास्ट झाल्यावर जरा भीती वाटत होती। होय, सगळ्यांनी त्यावेळी विमान चालू झालं, सगळ्यांनी टाळ्या वाजवलेत। गणपती बाप्पा मोरया म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवलेत आणि म्हणजे वैमानिकांनी पण आम्हाला म्हणजे धाडशीपणाने नेलं। इतिहार विमान होतं आणि तिने पण धाडशीपणाने नेलं आणि आम्ही उतरल्यानंतर पण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यात आणि त्यांचं म्हणजे कौतुक केलं। मात्र अजूनही काही देशांमध्ये भारतीय नागरिक अडकून पडलेत। मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा लेक इंग्लंडला जात असताना युद्धामुळे कुवेतमध्ये अडकलाय। त्यामुळे त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत प्रशासनाकडे मदत मागितली। जसं दुबईच्या लोकांना परत आणलं गेलं तसंच कुवेतमध्ये सुद्धा आपले भारतीय अडकले, त्यांना परत आणण्याची व्यवस्था करावी अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे। अनेक भारतीय, अनेक पोरांच्या आया, अनेक कुटुंब त्यांची इथे आपल्या मायदेशी वाट बघत आहेत, ते लवकरात लवकर त्यांना सुद्धा आणण्याची व्यवस्था करावी। विशाखा सुभेदार यांनी व्हिडिओ शेअर करताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत पूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलंय। आमचे डॉक्टर राहुल त्यांच्याशी बोललेले आहेत
त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि त्याचबरोबर ती कुवेतमध्ये जोपर्यंत त्यांना इकडे आणण्याची व्यवस्था आम्ही त्याची व्यवस्था करतो आहे, परंतु तोपर्यंत तिथं सुरक्षितपणे तिथं त्यांची राहण्याची व्यवस्था कुठेही त्यांना गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे. सध्या अनेक प्रवासी अजूनही वेगवेगळ्या देशात अडकले आहेत. युद्धही सुरूच आहे. मात्र प्रशासनाच्या सहकार्यानं हे अडकलेले प्रवासीही लवकरच आपल्या घरी परततील हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.